हर महादेव, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? आणि मी पण मजेत आहे. मजेत असावं लागतं. एक आपल्याला मुलगी आहे तर मजेत तर असावं लागतं. आता लोक काय काय पण करून जातात, काय पण बोलून जातात आणि काहीही करतात. आपण आपल्यामध्ये कमी नाही शोधायची. आपण मस्त राहायचं, कारण जर दुसऱ्यांनी आपली जिंदगी झंड केली म्हणजे आपण त्या माणसाला आपण त्याच्यामध्ये जुरत बसायचं हे आता मी सोडून दिलंय. कारण मला माहिती आहे समोरचा व्यक्ती जो आहे त्याला बिनबुडाची अक्कल नाही आहे. दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारा होता तो माणूस. त्याच्यामुळं आपण आपल्या स्वतःचं हे नाही करून घ्यायचं. आणि तोंडात काय टाकती, आपण आपल्या स्वतःचं नुकसान नाही करून घ्यायचं. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं, सगळं आहे. कोणी काय बोललेलं, कोणी काय केलेलं, मग इथं माझी चूक कुठं मला दिसत नाही आणि मी कुठं चूक केली हे पण मला दिसत नाही आहे. कसं असतं, जाऊ दे मी काय बडबड करते, पण काही गोष्टी अशा असतात की आपण तिला फेस करावं लागतं. मीही करते. मी कधीपर्यंत कराल मला माहिती नाही, खरं सांगते, पण मी करते. कारण मला माहिती आहे की की आपल्यावर एक जिम्मेदारी आहे. तो माणूस विसरला समोरचा तर आपण विसरून नाही चालणार ना. जर घरचे त्याच्या हा बाबा विसर, पुढं जा, सोडून दे, करून दे म्हणत असलं ना, तरी कसं असतं, ते समोर व्यक्ती आल्यावर त्याला पण बघते आणि ह्याला तर मी बघायलाच लागले. सो त्याच्यामुळं काय हे करायचा इश्यू नाही आहे. मला खूप जण कॉल करायला लागलेत, खूप जण हे करायला लागलेत की काय झालं आहे, काय नाही, की ब्लॉग वगैरे येत नाही. तर मी या सगळ्या गोष्टीमध्ये आता लक्ष देत नव्हते, की जाऊ दे आपला आहे ना आपल्यासोबत, मग कशाला एवढं करायचं, काय करायचं. तो व्यक्ती समोरचा तसं म्हणतोय, पण समोरच्या व्यक्तीचे कान भरले जात होते ना, की हे असं करते, तसं करते, हे करते, ते करते. आपण कितीही चांगलं केलं, आपण कितीही वाईट केलं तर तो व्यक्ती नाव ठेवणारच. आणि त्याच्यामुळे ना आता मला या गोष्टीची पर्वा नाही आहे, कारण मला त्या गोष्टीची पर्वा होती की काहीही होऊ दे, तो व्यक्ती माझ्यासोबत आहे, तो आहे माझ्यासोबत, तो आहे, हे धरून मी चालत होते. पण आता मला हे कळत नाही की जर एवढं शिकवणं, एवढं करणं असेल जर एखाद्या माणसाला, आणि तो वाईट मार्गावर त्या शिकवण्यामुळं जात असेल, तर आता कुणाची पर्वा करायची गरज नाही. कुणाला भीती ठेवायची मनात त्याची गरज नाही. आता जे होईल ते बघता येईल, जे होईल ते करता येईल. आता त्या गोष्टीची अजिबात मला पर्वा नाही आहे का नाही. आणि लोक असेच असतात, तो ज्याचं भलं करायला जावा ना आणि त्यालाच आपलं बुडू बुडू मारतील असे लोक आहेत या जगात, खरं सांगते. आणि एखाद्याचं चांगलं होत असेल ना, तर त्याला त्या वाईट मार्गाकडे घेऊन जाऊन, आणि मित्र तर कधी करू नका. अशी मित्र की ते ढकलून देतील पाण्यात, तसे मित्र अजिबात करू नका. कारण कसं आहे, चांगले नसतात, चांगलं बघवत नाही कधी कुणाला, अजिबात चांगलं बघवत नाही. आणि समोरच्या व्यक्तीला पण आहे ना अक्कल नसते की कसे निवडा मित्र, कसे नाही निवडा. त्याच्यामुळं आपलं मित्र एकदम ह्याच्याने निवडा, एकदम असे आपली सगळीच गोष्ट अजिबात सांगू नका. मैत्री असते खूप चांगली असते, पण समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका. मला तर हेच वाटतं आत्तापर्यंत, कारण खूप धोके दिले तो. मित्र 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 मैत्रीण, मित्र मैत्रीण, तर धोके भेटलेत आणि धोके दिलेत. त्याच्यामुळे ना विचार करून मैत्री करत जावं बाबा आजकाल, कारण लय बेकार आहे मैत्री. म्हणजे आज कळतं, आज नाही मला आधीपासून कळतं, समोरचा व्यक्ती कुठल्या चाल खेळतो, समोरचा व्यक्ती कुठली बोल आणि कुठल्या भाषेत बोलतो हे मला माहिती आहे. मी राहिले या जगात, मी ते जग बघितलं आहे, मी ते बघितलं आहे सगळ्या त्या गोष्टी. पण नाही ना, कसं आहे, एखाद्या माणसाला नाही कळत या गोष्टी, तो येडं बनत जातो, माझे 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 म्हणत म्हणत. ते तसा होता प्रॉब्लेम. तर त्याच्यामुळं जरा खटकतात या गोष्टी, अजून काय नाही. तर सावध राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. तर त्याच्यामुळं खूप नुकसान झालं, खूप म्हणजे खूप नुकसान झालं आहे. कशी भरपाई होणार मला नाही माहिती, पण मी करून राहणार. खरंच मला नाही माहिती. जाऊ दे, मी ओके आहे. मला माझ्या लेकराचा विचार करायचा आहे. ही मॅडम आहेत आमच्या, हाय कर, एवढं चांगलं लेकरू आहे आणि त्या चांगल्या लेकराची पण त्या माणसाला गय नाही. लोक कसे असतात ना, बेकार,
जाऊ दे, तशी पण असू दे. तो बघतोय, तो लिहितोय, सगळं तो करतोय, काय करणार. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. माझं चिक्कू.